सुरुवात्या तुम्ही उगीच रागराग करताय यमुनेचा। उगीच नाही, भक्कम कारण आहे। राब राब राबते सखू, सेवा करते सखू, तुला अंघोळ घालण्यापासून तुझी शुश्रूषा करते सखू, आणि ह्या सगळ्याचं फुकट श्रेय लाटते यमुना। हा कुठला न्याय? असं सांगताय जसं काही सगळं तुमच्या घरात तुमच्या डोळ्यासमोरच घडलंय। नाही, माझ्या घरात नाही, पण माझ्या डोळ्या देखत हे इथे सगळं घडतंय। मी आजच नाही आले, या आधी तू आजारी होती ना तेव्हाही मी आले होते आणि वस्तुस्थिती बघितली होती। तुझ्या हाताला चव आहे ग। नुसती चव नाही, ही गुणाचीच मुलगी आहे। अगं मनोरमे, उगाचच कारणाशिवाय कोणाचाही रागराग करायला बुद्धी लागत नाही, पण आपल्यासाठी कोण झटतोय, कोण मायेने काळजी घेतोय यासाठी मन लागतं, आणि ते मान्य करायला मोठं काळीज लागतं। एक लहान मुलगी तुझ्यासाठी जीवाचं रान करते आणि तू नागिणीसारखी फणा काढून फुसफुस करतेस, ही कुठली वृत्ती? अगं मान्य का करत नाही की माझ्या सुनेने प्रामाणिकपणे माझी सेवा केली? मान्य कर, आणि मनाचा मोठेपणा दाखवला ना तर तू काही लहान होणार नाहीस। अगं मान्य का करत नाही की माझ्या सुनेने प्रामाणिकपणे माझी सेवा केली? मान्य कर, एक लहान आणि मनाचा मोठेपणा दाखवला ना तर तू काही नागिणीसारखी फणा काढून फुसफुस करतेस, ही कुठली वृत्ती? सुरुवात्या जरा थांबा, मला तर सहन होत नाहीये। मनोरमे, सत्य हे कडवट असते। तुझे डोळे मिटलेले होते, पण मी सांगते की सखूने तुझ्यासाठी जे काही केलं ना ते जरा आठव। दागिन्यांच्या वेळी भर पेटेत तिला फरफटत नेऊन तिला माहेर तू घेऊन जात होतीस, पण मी विचारलं तर ती तुझीच बाजू घेऊन बोलत होती। अहो काकू, माझ्या सासूबाईंविषयी अपशब्द बोलू नका हो, त्या खूप चांगल्या आहेत। असं एकदा नाही पण 1000 वेळा झालंय। तिला सासूच्या सन्मानाची आणि सासरच्या प्रतिष्ठेची जाणीव आहे। आपल्या आई समान सासूला कोणी वाईट बोलायला नको, म्हणून ही सकू सतत तुझी बाजू घेत आली आहे, आणि तू तिची काय अवस्था केली आहेस ग मनोरमे? एक लहान मुलगी तुझ्यासाठी तिला फरफटत तुझी बाजू घेत आली आहे। रमाई, काय होतंय? सजवाची, आपण या विषयावर आता नको बोलूया। सरुआजी, आपण खरंच या विषयावर आता नको बोलूया। आता सासूबाई बऱ्या होतात ना, बघा ना त्यांना किती त्रास होतो। आजारी माणसावर घरपोच येऊन कोणी इतका तोंडचूक घेतं का? ताई, तू जरा थांबशील का? रमाई, आम्ही बाहेरच आहोत, तुला काही लागलं तर आवाज दे आम्हाला। जरा विश्रांती घे, विचार करत बसू नको। चल सर्वाची। सर्वाची चला। ताई, येतेस ना बाहेर? चल। ही सकू सतत तुझी बाजू घेत आली आहे। मी ना
माझे सगळे दागिने सासूबाईंकडे दिलेत. मी लहान आहे ना, मग दागिने जप्त पण यावेत. मग गरज असेल तेव्हा देतातच ना मला सासूबाई. हो काकू, माझ्या सासूबाईंविषयी अपशब्द बोलू नका हो. त्या खूप चांगल्या आहेत. अहो मी ना विनू भाऊजींना घाबरवण्यासाठी सॉंग घेतलं होतं आणि ना ते त्यांना खरंच वाटलं म्हणून ते त्यांनी आऊंना सांगितलं. अहो मी गंमत केली होती. मला ना आता काय करू नी काय नको असं झालंय. आता पाणी नाका तोंडात चाललंय. अगं पण तुझी अशी अवस्था करायला धाडस कोणी केलं? ती सखू, दुसरं कोण? अगं बाई, ती चेटूकवाली आता आणखीन काय प्रताप केले तिनं. मी सोडणार नाही काकू तिला. अगं तिला नको सोडू, पण मला यात धरू नकोस हा. मला बाई भीती वाटते. तू घाबरू नकोस काकू. मी त्या सखूला उकुळ्यात कांडण नाही तर खलबत्त्यात कुठते की नाही बघ. अगं यमे हळू, दिगू ऐकेल. तो नाहीये घरात. गेलाय त्या चोमड्या सर्व आजीला सोडायला. अगं बाई, आता आणखीन काय झालं? ती सखू रमाईच्या मनात घुशीसारखी घुसतीये आणि रमाईला पण हे कळत नाहीये. त्या कपाळ करंटीच्या हातचीच आंबील हवीये रमाईला. तीच आवडतीये. आता आंबील मध्ये काय आवडण्यासारखं? पण नाही, रमाईला तिच्या हातूनच सेवा करून घ्यायचीये. आणि त्यात भर म्हणजे ती गाव भवानी चोमडी सरू आजी. रमाईचे कान भरतीये. टवळी थिरडी भाट आहे भाट त्या सखूची. सखूचे पोवाडे गाते आणि मुख्य म्हणजे रमाईला हे पटतंय. असा संताप झाला ना माझा. असं वाटलं त्या म्हातारीला 2 बुक्के घालून तिचे उरले सुरले दात पण घशात घालू. अगं यमे, पण त्या म्हातारीला मारून तुझ्यातलं आणि वहिनीतलं अंतर कमी होणार आहे का? उलट वाढतच जात आहे. हो ना, माझी रमाई माझ्यापासून दूर होत चाललीये, खूप दूर. आणि सखू जवळ चाललीये. गंगा मावशी, तुला माहितीये का, सासूबाईंचे हात पोळले होते आणि मीच त्यांची मनोभावे सेवा केली. जशी माझी उमाई तशीच रमाई ना. आणि तुला एक सांगते, सासूबाईंना मला इतके दिवस यमुना वंसांच्याच नावाने हाक मारायच्या. पण आज त्यांना समजलं की वंसांनी नाही, मीच त्यांची सेवा केली. आज त्या बरं झालं. आणि तुला माहितीये, त्या माझ्या आजची आंबील सुद्धा आवडीने पितात. किती छान ना. मला इतका इतका आनंद झालाय. काय झालं गंगा मावशी? अगं बोलत का नाहीस माझ्याशी? रागवलीयस का? लई राग आहे ग तुझ्यात. आता तुझी राग बी उतरवतो. चिंगरोबाच्या माळावरून बाबाजीने तुला धरून नेलं होतं ना. तू बाबाजींच्या तावडीतून सुटलीस. विठुरायाचीच कृपा म्हणायची ना. ऐकतेस ना? तुला माझी काळजी वाटायची ना, पण आता सगळं छान आहे. अगं गंगा मावशी, ऐकतेस ना? मी सखू. अव धाकल्या मालकीनबाई, अव धाकल्या मालकीनबाई लई 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 आनंदात आहेत. त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. उमाई आप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. अगं अशी काय बोलतेस गंगा मावशी? अगं मी तर तुझ्या समोर उभी आहे. मला तू विसरलीस का? अगं मी सखू. अव धाकल्या मालकीनबाई, अव धाकल्या मालकीनबाई लई म्हणजे लई आनंदात आहे. त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. उमाई आप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. काय झालंय गंगा मावशीला?
अशी का बोलते? असं होणारच. चेटूक आहे, चेटूक. अगे आपण इथे असताना असं कसं होईल? खर तर आहे ना, त्या सखूच्या मुसक्या बांधून तिला कृष्णीत ढकलून द्यायला पाहिजे. ती दिसते तशी नाहीये. तेच तर मी सांगतेय, दिगूचा खुळखुळा झालाच आहे. हो ना. आणि आता वहिनीला वश करून तिची मेणाची बाहुली करून टाकेल. मग काय सखू साम्राज्य चालू? नाही नाही, असं नाही होणार. मी ते साम्राज्य उद्ध्वस्त करेन. हो, काय कमी प्रयत्न केले आपण? झालं साम्राज्य उद्ध्वस्त? ते मला काही माहित नाही, पण काहीही करून ते उद्ध्वस्त करायलाच पाहिजे. आपल्यासारख्या साध्या सरळ माणसाचं काम नाहीये ते. काहीतरी अघोरी मार्ग पकडला पाहिजे. दिगो, दिगो. बापरे, चेटूक, चेटूक. हो वहिनी, काय झालं? ओरडतं कशाला? रमाया का काय झालं? मला काय खूळ भरलाय का की वेळ जाते म्हणून किंकाळ मारत बसलीये? हे बघा ना. हा ओरड, अजून ओरड. मूर्ख कुठली. दिगो, कुठे गेला हा दिगो? अगं दिगू नाहीये घरी, सर्व आजीला सोडायला गेलाय ना. अरे देवा, आता काय? भाऊजी, अहो तुम्ही बघा ना. बघतो ना वहिनी. वहिनी म्हणजे काय माहितीये का, हा विंचू की रे, तो नर विंचू आहे. म्हणजे त्याचा असा तो लांब शेपटी आणि असं लांबुळका आहे. म्हणजे त्याचा असं तो बारीक आहे आणि काय एवढं काय नाही, अणू कुचीदार आहे थोडासा. आणि कसं आहे की मादी विंचू आहे ना, ती जरा गुबगुबीत, जाडी, अशी नांगी टाकलेली, पण विषारी असते. भाऊजी, सोंगट्याप्रमाणे विंचवांचा अभ्यास केलात की नाही हे नाही विचारत आहे मी तुम्हाला. तुम्ही बघा. म्हणजे असं आहे काय? म्हणजे काय माहिती का, मी अजिबात भीत नाही विंचवाला वगैरे. नांगी एकदम छोटी आहे आणि विषारी आहे तो. भाऊजी, मग उचलून फेका ना त्याला. सगळं यमुने केरसुणे वगैरे घेऊन ये. सगळं बाई तुला शिकवावं लागतं. हवळट. बघितलं वहिनी, आम्ही पुढे येऊन उंचाळणारच होतो, ही उगाच झाली मध्ये. आणि मी पण केरसुणी आणणारच होते ना. आणि आता खिडकीतून कशाला टाकायचा? पुन्हा आता येणार तो. पुरे आधी तुम्ही चालवतात ना खोलीत, तेव्हा हिंमत झाली का काही करण्याची? नाही ना. मग आता कशाला तोंड वाजवताय? चला निघा माझ्या खोलीत ना, बाहेर वा. सखूने छतातून विंचू टाकला नसेल ना, आणि मग साळसूतपणे मला वाचवण्याचा कांगावा करत असेल. आली काय, विंचू फेकला काय आणि गेली काय? एखादी शब्द बोलली नाही. असं कसं? हो, काय सांगता काय? माझी तर हिंमतच झाली नाही, पण त्या चिमुरड्या सखूची झाली. हो, म्हणजे ही सखू चेटूक करते खरं ना? जे आपण कोणाबरोबर राहतोय ह्याचा जरा विचार करा. हो, नाही त्याचाही विचार मी करतोच आहे, पण ती सखू आणि वहिनी जवळ येतात ना, त्याचाही विचार करतोय. त्या जवळ आल्या? अरे पण ती सखू सरळ आली, विंचू फेकला आणि निघून गेली. ती थांबली पण नाही. हो, मग त्याच वेळेस तिचा चेहरा पाहायचा ना, दोन सुळे बाहेर आलेले असतील. एवढी साधी सरळ मुलगी एवढं धाडस कसं काय हो करेल? सखू, बघ सुरू झाला सखूचा अखंड जप सुरू झाला. हे थांब. अहो पण सासूबाई बोलवतायत ना, जाऊ मी? अगो बाई,
किती साळसूट. मी जाऊ? मग मी काय ते मूर्ख म्हणून थांबवलं? इथेच थांबायचं? तिथून हल्लीस खबरदार. अहो पण सासूबाई बोलवतायत. हा मग आम्ही सगळे मेलो? तुला एकटीलाच पोक आहे का ग? एकटीलाच काळजी आहे? तसं नाही. तसंच आहे. तुझे पोटातले पाय आहेत ना आता दिसायला लागलेत, पण मी अजिबात चालून देणार नाही. चल निघेतून जा. अहो पण नाही नि बिन नाही. माझ्या रमाईला काय हवंय काय नकोय ते मी बघणार. तुझी गरज नाहीये. निघ इथून, निघ. सखू आले रमाई. सखू काय हवंय रमाई? अगं अशी काय बघतीयस? हका मारल्यास ना? काय हवंय सांग, मी देते. तू देणार? रात्री तुझी गरज होती, ठणाणा हाका मारल्या. कुठे होतीस ग तू? इतके दिवस परक्या घरची मुलगी रमाई रमाई करत माझी सेवा करतेय. तू ढुंकून तरी बघितलंस का? अगं रमाई, अगं सगळं मीच करत होते रमाई. अगं कशाला खोटं बोलतेस? कालचंच आठव ना. रमाई काय ग झालं हे हातांचं? हात भाजले, जळजळ होतीये माझी. यमुने अगं तेल लाव माझ्या हाताला. माझ्या या जखमा बघून आधी तू विचारलंस हे काय? भाजलेले हात नव्याने दिसले, किळस वाटली. तेल लावायला पण जमलं नाही तुला. तू काय माझी सेवा करणार ग? ऐत खाऊ आहेस, ऐत खाऊ. म्हणून माहेरच्या दारात लोचटासारखी पडलेली आहेस. माझी तुझ्याकडनं काहीही अपेक्षा नाहीये. चल जा तू. सखूला पाठव. मोठे डोळे करून बघायचं नाही हा. मला चिडवायचं तर अजिबात नाही. चल निघ. सखूला पाठव. काय करताय? जास्त शहाणपणा केलास ना तर इथेच गळा दाबून जीव घेईन तुझा. मी काही नाही केलंय. मला काही माहित नाही. मुद्दाम त्या सर्व आजी समोर तमाशा केलास. नाही नाहीतर तेव्हा ती कशी टपकली असती? रमाईची मुद्दाम सेवा केलीस. मुद्दाम विंचू उचलून फेकून दिलास, त्याचं श्रेय घेतलंस. माझ्या मनातही नव्हतं. मग मुद्दामून काही न ठरवता निघून गेलीस ते तर ठरवूनच होतं ना? नाही हो, मी चल खरंच भांडी लावत होते तेव्हा तुमचा आवाज आला म्हणून आले आणि परत गेले. हात शहाणपणा. तुझं ना मी मरूनच टाकेन. तुझा गळाच दाबेन मी. आता तुझे दिवस भरले. सखू काही हवं होतं का सासूबाई? सासूबाई का? रमाईचं नाटक करून झालं? नाटक नव्हतं होते. असो, पण मला एक सांग, मी तुझ्या माहेरी कुठल्या हेतूने आले होते हे तुला माहित आहेच ना? होय ना? तुझ्या विठ्यासमोर, तुझ्या घरासकट मी तुला पेटवणार. सासूबाई, सासूबाई! वाचवा मला! आग लागली!
आपण बोललो नव्हतो का त्यावेळी? मग तू हे दिगूला सांगितलंस का नाही सांगितलंस? नक्कीच सांगितलं असणार, हो ना? काय ग, काय चाललंय? अरे काही नाही, तू काय बायकांच्या गोष्टी खान देऊन ऐकतोस रे? विशेष काहीच नाही. मी तिला विचारत होते, हिचे पण हात भाजले होते ना, आता कसे आहेत? अरे हो, मला पण जरा एक विचारायचं होतं. त्या रात्री नक्की काय घडलं होतं? म्हणजे आग कशी लागली आणि तुझे हात कसे भाजले? अहो, मला तर वाटतं ना की मशालीचा बडका उडाला असेल आणि तोच विजवता विजवता सासूबाईंचे हात भाजले असतील. अगं हो, पण नेमकं त्याच वेळी रमाई तिथे कशी पोहोचली? काय रमाई? अहो, सासूबाई आपल्याला घ्यायलाच आल्या असतील. हो ना सासूबाई? हो, भाग्यवान आहेस रे दिगू. मोठी गुणाची बायको तुला मिळाली, मोठी गुणाची बायको तुला मिळाली, मोठी गुणाची बायको तुला मिळाली. हात जोडते बाबाजी, काहीतरी करा बाबाजी, की त्या सखूच्या विषारी विळख्यातून आम्हा सगळ्यांची कायमची सुटका होऊन जाईल. आता नाका तोंडात पाणी जात आहे, आता अतिरेक होतोय. झिंगरोबाची पूजा उधळून गेलती ती. हो, पण त्या सखूवर त्याचा काहीच परिणाम होत नाहीये. म्हणजे बोलू नये, पण बोलतेच. त्या सखूला काहीही करा, कितीही छळा, पण तिच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. परिणाम उलट होत आहेत. आधी दिगू त्या सखूच्या तालावर नाचायचा, आता रमाई पण सखूच्या फेऱ्यात सापडलीये, सखूच्या पार अधीन झालीये. मला हे बघवत नाही बाबाजी. बाबाजी काहीतरी करा बाबाजी, बाबाजी काहीतरी करा. काहीतरी बोला बाबाजी, तुम्ही काहीच कसे बोलत नाही आहात. आम्ही जे बी सांगू ते सवाल केल्या बिना करशील? नाही 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 नाही, तुझ्यात हिम्मतच नाही. हो बाबाजी, करीन. तुम्ही सांगाल ते करीन. आमच्या चांगल्यासाठीच असेल. असं घाबरू नका. आता तीच काढलंय त्याच. चला नागोबा बाबा, चला आतमध्ये, चला बंद. हे काय? ईश सापाच ही कुपी मनोरमेला द्यायची. काय?
रमैया काय बोलताय बाबाजी? यमुने सवाल करायचे नाही ठरलं होतं. बोललो तुम्ही तुला आणि तू कबूल बी केलत. बरे हे बी म्हणाली होतीस की तुम्ही जे बी सांगाल ते आमच्या चांगल्यासाठीच असेल म्हणाली होती की नाही? पण हे बी तुमच्या चांगल्यासाठीच आहे. फक्त कोणाला भी कळता कामा नये, ध्यानात ठेवायचं. यो नागोजी जे भी करतो ना तुमच्यासाठी ते तुमच्या भल्यासाठीच करत असतो. ती सखू मनोरमेला काय बनवून देते? आंबील. मग त्या आंबील मध्ये हे इश टाकायचं.